नगरीमध्ये मानाची सन्मानाची कणकवली तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 33,000 व आकर्षक चषक, आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचते. या पंचांचा कॉल आमच्यापर्यंत येतोय. सामना ऑन होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक, गोलंदाजी मार्कवर शिवराम गावकर. पहिला चेंडू फेस करण्यासाठी बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंडला रजत कदम. पहिला चेंडू कमालीचा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय आणि सुरुवात तर आक्रमण केलंय. बॅटरचं नाव आहे स्वागत केलंय. दोन आयकॉन खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. सर्व दूरवर ही स्पर्धा पसरली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक हा सामना पाहत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. रजतने प्रत्युत्तर दिलंय. एक चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा फलकावर. धावसंख्येचा श्री गणेशा धमाकेदार झालाय. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. यस मिळतात 2 धावा. पंचांची खूण आली आहे आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा फलकावर. या मॅच मध्ये मला खेळायचं आहे. माझ्या संघासाठी मी मेहनत करेन, प्रयत्न करेन, प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. येतानाच समीकरण बाळगलंय जो डेकआउट मधूनच सेट होऊन आलाय. रजत कदम चौकार त्याच्या बॅट मधून. चांगला चेंडू, सन्मान केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट, चांगला खेळाडू आहे. वारंवार अनेक स्पर्धांमध्ये चांगली खेळी त्याच्याकडून पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेत SPL 2025चा मानकरी व्हायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला दर्जेदार कामगिरी करावीच लागेल. सिंगल घेतल्यास स्ट्राईक रोटेट केली जाईल. न्यू बॅटर गणेश सावंत जो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा फलकावर. आजच्या दिवसात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला सर विलाजी गोलतकर सर, त्यांच्या साथीने त्रिभाषिक समालोचक करतात विवेकजी परब सर, आणि द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागरजी कदम सर, आणि आमच्या साथीने अजून एक मराठीचा आवाज संदेशजी तांबे सर. कमालीचा स्ट्रोक केलाय. काय असेल, अप टॅकर होता. 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे आणि ती एक धाव देखील वाचवावी लागेल. टॉस जिंकली आहे क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक जे धावांचं लयलूट घेण्यासाठी ओळखलं जातं, त्या षटकात तर हल्ला चढवलाय आणि रजत कदमने धमाकेदार सुरुवात केली आहे. हिंदवी स्पोर्ट सिंधू संघ आपण पाहतोय जो प्रथमतः फलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग एंडला गणेश तयार. यावेळी देखील आप टॅकर होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास. 2 धावा. टाळ्या होत आहेत खेळाडूसाठी, मोटिवेट केलं जाते. प्रतिसाद देखील मिळतोय डगआउट वरून. जबरदस्त खेळी मैदानावर पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकेल. 11 धावा फलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. त्यामध्ये एक चौकार आपण पाहिला रजतच्या बॅट मधून. शिवरापला कमबॅक करावा लागेल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवर देखील प्रयत्न असेल बॅटर गणेश सावंतचा. मोठ्या फटक्याचा इरादा. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. अवधूत मसूरकर सर आणि त्यांच्या साथीने मेन पंचाच्या भूमिकेत शेखरजी परब सर. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. एक मोठी स्पर्धा, सुनियोजित स्पर्धा, जे स्वप्न या मंडळाने साकारलं होतं ते स्वप्न सत्यात उतरलंय आणि स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यापर्यंत, फायनल मॅच पर्यंत येऊन पोहोचली आहे. सन्माननीय संदीपजी चव्हाण आणि ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण साहेब यांच्या संपूर्ण सहकार्यातून साकार झालेली देखणी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. शिरवल नगरीमध्ये त्या स्पर्धेचं आयोजन केलंय. अनेक युवा खेळाडू, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली क्रीडा स्पर्धा. प्रत्येकाचा बिग पॉइंट, प्रत्येकाची खासियत ओळखणारी क्रीडा स्पर्धा, प्रत्येकाला नाव देणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या शिरवल नगरीमध्ये फायनलचा सामना चालू आहे. हिंदवी स्पोर्ट सिंधू विपक्ष क्षेत्रपालेश्वर कळसुली या 2 ताकदवर संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवर शिवराम तयार. स्ट्रायकिंग एंडला गणेश सावंत. यावेळी ब्लॉकलपतीचा चेंडू होता. चांगला शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सूरज आलाय स्क्रीनवर. एकेरी धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या पुढे सरकेल.
12 धाव फलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रत्येक सिक्स साठी सन्माननीय ऍडव्होकेट SB दळवी सर यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून देखील सुरुवात झाली नाही, मात्र सुरुवात दर्जेदार रजत कदमने केली आहे. धावसंख्या पाहिली तर 12 धावा धावफलकावर पाहायला मिळते. अजून देखील 24 चेंडूचा खेळ बाकी आहे, जे धावांचं लक्ष सांगून जातील, ध्येय स्पष्ट करतील. या मॅच मध्ये जबरदस्त लढत आपण अनुभवतोय. एका साइडने क्षेत्रपालेश्वर कळसुली संघाचा कर्णधार आहे सूरज गाडीगावकर, संदेश गाडीगावकर, आणि त्यांचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय शिवराम गावकरला. दुसऱ्या साइडने दुसऱ्या संघाचा विचार केला रुपी मोरे हा कर्णधार आहे, आणि रजत कदम हा आयकॉन म्हणून खेळ करताना आपण पाहतोय तिवरे गावचा एक गुणवान खेळाडू. आतापर्यंत चांगली लढत त्याने दिली आहे. टीमचा देखील चांगला सपोर्ट, सर्व खेळाडूंनी देखील चांगली मेहनत घेतली आहे. गोलंदाजी मार्कवर हरकुळ बुद्रुक गावचा एक गुणवान खेळाडू शाहरुख शेख दाखल झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केले नैसर्गिक त्यामुळे चेंडू अडलाय. डान्सिंग आउटफील्ड आहे. एकेरी धाव मिळेल का? या स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या एकेरी धावेनिशी पुढे सरकते. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. SPL शिरवल प्रीमियर लीग चा हा तरार आपण अनुभवतोय. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा, मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि मान्यवरच्या उपस्थितीत चालू असलेला सामना सुरुवात दर्जेदार केली आहे. मान्यवरांना मानवंदन देणारा पहिला चौकार रजतच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. मात्र यावेळी कमबॅक करेल का शाहरुख? स्ट्रायकिंग एंडला संघाचा आयकॉन खेळाडू रजत कदम. राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकातलं थोडंसं चॅलेंजेस अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. चांगला शॉट केलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे त्या सूरज येईल स्क्रीनवर. एकेरी धाव मिळाली आहे. चांगली फेकी, चांगली वापसी केली आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? फास्ट घेतली आहे वेगाने दुहेरी धावेचा कॉल. यस, ही संघासाठी मेहनत आहे. टाळ्या होत आहेत खेळाडूंसाठी. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे आणि दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा धाव फलकावर. एक धाव देखील खूप महत्वाची आहे. एक धाव वाचवावी लागेल, मेहनत करावी लागेल. जबरदस्त खेळी पाहतोय आपण. रजत कदम वेगवान चपळ खेळाडू आहे. अनेक कणकवली टेनिस क्रिकेट मध्ये अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने प्रभावित केले. आपला स्वाभाविक खेळ दाखवत अनेक खेळाडूंची, क्रीडा रसिकांची त्याने मन जिंकली आहे. तोच खेळाडू रजत कदमला आपण पाहतोय. वाईड असेल का? यस, अवे फ्रॉम द बॉडी. लेग स्ट्रिकच्या बाहेर असला चेंडू. पंचांचा कॉल आलाय. स्वर चेंडूचा इशारा. सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. 16 धाव धावफलकावर आपण पाहतोय. मोठी ट्रॉफी आहे, मोठं बक्षीस आहे. मेहनत तर मोठी घ्यावी लागेल आणि झेप देखील मोठी घ्यावी लागेल. यावेळी चांगला शॉट, क्रिकेटचं सौंदर्य सांगू जाणारा फटका आपण पाहिला. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सूरज, कारण संदेशला माहिती आहे. ओहो, यावेळी बघा काय घडलंय. यावेळी देखील 2 धावा घेण्यात येत आहेत. हरण्याच्या चपळाईनं, चित्त्याच्या चपळाईनं गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तेवढ या दोन खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर पुढे सरकतील. अर्थातच 18 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावांची गोलंदाजी शिवराम गावकरच्या माध्यमातून आपण पाहिली आहे आणि हे षटक देखील खूप महत्वाचं आहे. शाहरुख शेख तर चांगली गोलंदाजी करतोय, मात्र फेकी थोडीशी प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. रजत कदम संघासाठी मेहनत घेतोय. ग्रामीण क्रिकेट आहे जे गावासाठी खेळलं जातं, नाव आपोआप होत असतं. यावेळी बघा काय घडलंय. प्राइज विकेट मिळाली आहे आणि ती विकेट कोणाची मिळाली आहे? जो संघाचा आयकॉन खेळाडू होता. यस, रजत कदम झालाय डगआउटचा शिकार. परतावं लागतंय डीजेच्या साथीनं. बॅक टू द पॅव्हिलियन.
उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी, त्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पर्धा रंगली आहे शिरवल नगरीमध्ये, दर्जेदार आयोजन केलंय. एक चांगली देखणी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. कणकवली तालुक्यातील या पंचक्रोशीत एक जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. न्यू बॅटर दाखल झाले आहेत. अर्थातच विवेकजी परब जे त्रिभाषिक समालोचक म्हणून त्यांचं नाव संपूर्ण सिंधुदुर्गात आणि सिंधुदुर्गाच्या बाहेर देखील, आणि ते देखील चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत. चांगला चेंडू, चांगला शॉट केलाय त्या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास, मी त्या 2 धावा आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा. पहिल्या दिवसात देखील चांगला खेळ विवेक परब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांना माहिती आहे या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. सातत्यपूर्ण 3 वर्ष ही क्रीडा स्पर्धा या क्रिकेट पटलावरती ते खेळत आहेत आणि बराचसा अनुभव देखील आहे. आणि अनुभवाचा विचार करत चांगलं समीकरण त्यांच्याकडून बाळगलं जाते. चांगला शॉट केलाय, कमालीचा स्ट्रोक केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, स्क्रीनवर येईल क्षेत्ररक्षक. दुसरी धाव झपाट्याने घेतली आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावेनिशी पंचांचा कॉल आलाय आमच्यापर्यंत. षटकाचा खेळ समाप्त होतोय 12 चेंडूच्या सांगती अखेरीस. सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर अर्थातच 22 धावा. जबरदस्त खेळ या षटकाचा जर विचार केला तर 10 धावा खर्च केले शाहरुखने. मायक्रोफोनवर देखील आवाज बदलेला. अर्थातच येणारे 3 षटका मागे आमचे साथी सहयोगी समालोचक द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग आमचे मार्गदर्शक सागरजी कदम सर. यानंतर मायक्रोफोन होत्या तोपर्यंत मी सुदीप दिगवळीकर आपली घेतोय थोड्या वेळासाठी रजा. ओटू मिस्टर सागरजी कदम सर. धावसंख्या पाहिली 22 धावा. धन्यवाद, वेलकम सर. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित तमाम क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर व खेळाडूंच्या समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. द ग्रँड फिनाले मेगा फायनलचा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. आघाडीची 2 षटकं 5 षटकांमधील समाप्त होत आहेत व ही 2 षटकं योग्य पत्त्यावरती पडत आहेत. ती फलंदाजी करणाऱ्या हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाच्या बाजूने तब्बल 12 चेंडूंचा थरार समाप्त व 22 धावा धावफलकावर. यावेळी तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका. दुसरी धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचनेत फलंदाज मैदानावरती जखडबंद होत आहेत. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी धावबाद होण्याचा संभाव्य धोका विवेकला ज्ञात होतोय व अस्तित्वात नसलेली त्याही पेक्षा अनावश्यक धाव घेण्याचा मोह या ठिकाणी टाळला जातोय. तो विवेक परब कडनं म्हणजे धावबाद होण्याची विपदा ते अरिष्ट डोकेवरनं टळतंय. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाज गणेश सावंतच्या डोकेवरनं व दोहोंच्या समय सूचक कॉल दरवे महत्वपूर्ण क्षणी वेळीच लगाम घातला जातोय. पावलांना रोखलं जात आहे गणेश सावंतच्या. निघालेल्या एकेरी धावेने तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय तर सांघिक धावफलक 2 षटक 1 चेंडूचा खेळ समाप्त व एका गड्याच्या मोबदल्यात 23 असा धावफलक असेल तो धावफलकावर. यावेळी वेगात चेंडू फेकायचा होता मात्र वेगात चेंडू फेकताना गोलंदाजाकडनं चूक होतय. अचूकता ही गोलंदाजीतील शोधावी लागेल. चेंडू टप्प्यापासून भरकटतोय, चेंडू दिशेपासून भरकटतोय व दिशाहीन पद्धतीने चेंडूला ज्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू वल्गना अशी विशेष या ठिकाणी उपाधी दिली जाते तोच खराब चेंडू फेकला जातोय. तो गोलंदाज संदेशच्या माध्यमातून ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुमधुर ध्वनी. मात्र जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता फटक्यावरती अडसर ठरतोय. वाईडिश लंगॉपचा खेळाडू झेल टिपला जातोय व निराश वदनाने, दुःखी मनाने, खिन्न मनाने मैदानाचा रस्ता विवेकला सोडावा लागतोय व पॅव्हिलियन अर्थात तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. तो डीजे ऋतिकच्या साथीने. डॉक्टर संतोष दळवे, त्याचबरोबर डॉक्टर दिलीपजी खाडे
आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी थोड्याच वेळामध्ये ॲडव्होकेट सौ प्राजक्ता कसालकर मॅडम, ज्या संदीपजी चव्हाण आणि आमचे मुख्य आयोजक कृष्ण चव्हाण यांच्या भगिनी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल. त्याचबरोबर श्री प्रकाश कसालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं परत एकदा कॉम्बॉक्समधून खूप खूप मनापासनं हृदयापासनं स्वागत. आप आहे बहार आई. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो रुपेश मोरे. यावेळी लोबर फिल्टर्स पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न यावेळी जरूर होतोय, प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय. चेंडू केवळ बॅटला स्पर्श करण्याचं कार्य करतोय व उर्वरित सोपस्कार या ठिकाणी शॉर्ट मिडॉनचा खेळाडू अर्थातच शाहरुख शेख मैदानावरती पूर्ण करतोय. चेंडू रोखण्याचा या ठिकाणी धाव निघण्याचा कोणताही प्रश्न हा उद्भवताना दिसत नाही. आखोट टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती पॉइंटला फटका सजविला जातोय. एकेरी धाव ही सहज पूर्ण, दुहेरी धाव घेण्याची लालसा, मात्र ती लालसा ही अनिवार्य असल्याचा निर्वाळा देणाऱ्यापैकी ही डीप पॉइंटच्या खेळाडूची प्राथमिकता यष्टिरक्षकाकडे व तदनंतर गोलंदाज संदेश खाडीगावकरच्या दिशेनं निघालेली एकेरी धाव लाख मोलाची. त्या धावेचं महत्व दोन्ही क्रिकेट संघ जाणतायत व निघालेल्या एकेरी धावेने आघाडीचे दोन फलंदाज तंबूच्या आसराला परतल्यानंतर पाऊशतकीय मजल मैदानावरती गाठतोय तो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ. यावेळी कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका आता झेल टिपण्याचा भीम पराक्रम मैदानावरती, तो विक्रम मैदानावरती शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू करतोय. झेल टिपला जातोय व या ठिकाणी फलंदाज गणेश सावंत परततोय तो तंबूच्या आसराला. यस डीजे तब्बल 3 हादरे मैदानावरती दिले जात आहेत. ते हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाला, म्हणजे आघाडीच्या 2 षटकांचा विचार केला सुदीप तर पहिली 2 षटकं लाभदायक ठरली होती. ती फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 22 धावांची लयलूट माजवली होती, म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांची धावगती ती सरासरी राखताना दिसला. मात्र तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये जसा चेंडू हातामध्ये दिला जातोय, कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेतोय व संदेश घाडी सुरुंग लावतोय. या ठिकाणी धावांना तब्बल 3 मोहरे त्याच्याकडनं टिपले जात आहेत व नवीन फलंदाज मैदानावरती आर्यन कदम हा युवा अनुभवी फलंदाज असेल. तो स्ट्राईकला तर त्याच्या विरोधामध्ये सफलता प्राप्त गोलंदाज संदेश खाडीगावकर. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, नैसर्गिक अडथळा म्हणजे निसर्ग निर्मित अडथळा या ठिकाणी कामी येतोय. अगदी पहिल्या प्राथमिक धावेपासनं रोखलं जात आहे व आल्या आल्या एका मोठ्या फटक्याच्या साथीनं स्वतःच्या डावाला प्रारंभ करणं, स्वतःच्या खेळीला प्रारंभ करणं ही तेवढीशी सोपी बाब नसेल. हे एका यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूवरती संदेश खाडी मैदानावरती ठामपणे आर्यन कदमला सांगतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं निर्धाव चेंडू स्वरूप आघाडीच्या सत्रातील पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व पहिली जोडी व त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज असे 3 फलंदाज तंबूच्या आसराला परतल्यानंतर सांघिक धाव फलक मैदानावरती पाऊशतकीय मजल म्हणजे 25 धावा धाव फलकावरती असतील त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आघाडीची 2 षटकं तब्बल 11 धावांची लयलूट माजवताना दिसले. ते फलंदाज तब्बल 22 धावांचा रथी प्रसला गेला. मात्र जी आपल्या सहकाऱ्यांकडनं चूक होते त्या चुकीवरती पांघरून घालत, झालेली चूक दुरुस्त करत जी लयलूट माजवली त्या धावांवरती पुरता लगाम घालताना दिसला तो संदेश गाडी व कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेताना संघाचा सरसेनापती, संघाचा सरनायक या ठिकाणी कामी येतोय गोलंदाजीमध्ये व हस्तबंधन मैदानावरती केले जात आहेत. फलंदाजांचे हात बांधले जात आहेत व नाममात्र तिसऱ्या षटकात कंजूशी मारा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. केवळ 3 धावा या खर्च केल्या जात आहेत. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजाने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिलं षटक फेकत या इनिंगला सुरुवात केली, द ग्रँड फिनाले मेगा फायनलला सुरुवात केली, तोच गोलंदाज वैयक्तिक स्पेलची सांगता करणारा दुसरं व डावातील 4थं षटक मैदानावरती फेकतोय तो शिवराम गावकर, मॅन फ्रॉम जानवली. ज्यावेळी पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर, वेग आणि प्रचंड वेग आपण त्याच्या गोलंदाजीवरती अनुभवतोय. वेगानं पुरतचकित मैदानावरती केलं जात आहे. ते फलंदाजाला भन्नाट वेगात फेकलेला चेंडू व फटक्याचा थांग पत्ता देखील नव्हता. फलंदाज रुपी मोरेला चेंडू थेट बॅटला स्पर्श न करता त्याच्या शरीराला स्पर्श करतोय
व लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होत आहे ती हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाला. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू कव्हर क्षेत्रात फटका टोलविला जातोय. चेंडू आसमंतात विरतोय, फटका हवेत विरतोय, वज्रमुठीमध्ये चेंडू घेतला जातोय व जो फलंदाज नुकताच मैदानावरती पोहोचतोय आर्यन कदम निराश होतोय स्वतःच्या खेळीवरती, स्वतःच्या फटक्यावरती. तो परिपूर्ण जाणतोय की आपल्या बॅटमधनं एक निरर्थक फटका निघतोय व त्याच निरर्थक फटक्याचा तो शिकार होत तब्बल 4था हादरा. मिस्टर आर्यन कदम बॅक टू द पवेलियन. डीजे या षटकात खर्च होते ती केवळ एकेरी धाव. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती कव्हर्सला फटका टोलविला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतःच सर्वस्व क्षेत्ररक्षणामध्ये झोकतोय, कारण सामन्याचं महत्व दोन्ही क्रिकेट संघ या ठिकाणी जाणतायत. या तिसऱ्या पर्वाच्या चमचमत्या ट्रॉफीवरती, या टायटल वरती कोणता संघ आपलं नाव करतोय यासाठी ही भिडताना दिसतायत दोन क्रिकेट संघ मैदानावरती. एकंदरीत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने विनय परब, त्याला तोलामोलाची साथ द्यावी लागेल ती रुपी मोरे या फलंदाजाला. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, केवळ दिशा दर्शविली जाते. स्पर्धेचे नियम, स्पर्धेचे निर्बंध व त्या निर्बंधित क्षेत्रात चेंडूचा प्रवेश होतोय. चेंडू प्राथमिकता वाईडिश गलीला पार करतोय, चेंडू डीप थर्डमॅन पर्यंत पोहोचतोय व नाममात्र 2 धावा असल्याचा निर्वाळा हा ऑफिशियल्स अर्थात अवधूत मसूरकर यांचा. निघालेल्या 2 धावा लाख मुलाच्या व त्याच 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धाव फलक यावेळी 2 पावलं पुढे सरकतोय. तो 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी फन्नाट वेगात फेकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या सहाय्याने केवळ दिशा ही दर्शवली जाते. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने परत एकदा स्पर्धेचं घोषांकित क्षेत्र त्याच ठिकाणी चेंडूचा प्रवेश होतोय. अनुभवी पंच खातर जमा करतायत, दुहेरी धावासाठी फटका निघतोय अशी खूनगाठ आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवतायत व निघालेल्या 2 धावा लाख मुलाच्या व त्या दुहेरी धावेने आता तिशी गाठाने दिसतोय मैदानावरती तो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू हा क्रिकेट संघ. ज्यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्वतःसाठी जागा बनविली, स्वतःसाठी या ठिकाणी बॅकफुटला जात फटका सजविण्यासाठी रूम बनविला, फटका हा डीप पॉइंटला. याही वेळी 2 धावा व 2 धावेच्या साथीनं बघता बघता आघाडीच्या सत्रातील 4 षटकांचा 24 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी व सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय. तो 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 33 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता राहिलेला शेवटचा षटक अर्थात डेप्थ ओव्हरचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक जरूर प्रयत्न असेल रुपेश मोरेचा, त्याच्या साथीनं फलंदाज विनयचा. या या षटकांमध्ये लयलूट माजवायची, मोठे फटके टोलवायचे. मात्र दुसऱ्या बाजूनं जे चर्चा सत्र आपण मैदानावरती अनुभवतोय श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली क्रिकेट संघाचं सरते शेवटी संगम मताने कर्णधाराच्या अनुमतीने निर्णय येतोय व गोलंदाजीच्या विभागातील भरीव तोफखान्यातील अजून एक प्रबळ गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सागर. गोलंदाजीच्या आक्रमणावरती स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय तो सागर खाडीगावकर. सांघिक धावफलक 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता उद्दिष्ट ठरविणारा षटक या ठिकाणी प्रगतीपथावर प्राथमिकता आपली दिशा ठरवतोय गोलंदाज सागर खाडीगावकर व प्रमुख पंच शेखरजी परब सर यांना पार करत त्यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय गोलंदाजीसाठी व त्याला तोडफोड फलंदाजीसाठी सामोरा जातोय. स्ट्राईकला फलंदाज असेल तो विनय परब. अगदी धावगतीवरती व्यत्यय जाणवतोय गोलंदाज सागर खाडीला व त्या व्यत्ययातनं त्या धक्क्यातनं तो स्वतःला सावरतोय व परत एकदा सज्ज होतोय अंतरिम षटकातील पहिला चेंडू हा फेकण्यासाठी. त्यावेळी गुड लेंथ वरती चेंडूचा या ठिकाणी टप्पा होता. अप्पर कटचा फटका, चेंडू कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टोलविला जातोय. चेंडू स्वीपर कव्हर पर्यंत. एकेरी धाव, संधी निर्माण होते दुसरी धाव घेण्याची. हाना करत तिसरी धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचने दोन्ही फलंदाज जखडबंद होत आहेत. चेंडू किंचितशा वेळासाठी हातातून निसटतोय तो कव्हर क्षेत्ररक्षकाच्या
व याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. प्राथमिकता एकेरी धाव ही वेगात पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी साथ देतोय रुपी मोरे, त्याला योग्य प्रतिसाद देतोय विनय व दोघांच्या अचूक योग्य धावगतीच्या जोरावरती बघता बघता 2 धावांची लहर आपण मैदानावरती अनुभवतोय व त्या निघालेल्या 2 धावांनी तब्बल 35 मैदानावरती गाठली जात 35 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, मात्र मनामध्ये जो वेगाचा अंदाज बांधला होता त्याला गोलंदाज छेद देताना दिसतोय. कारण चेंडूचा वेग, चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी जास्त वेगावर स्वार होऊन गोलंदाजी ही सागर घाडीची. चेंडू प्राथमिकता विनयला चकवतोय, त्याच्या बॅटला चकवतोय, चेंडू यष्ट्यांना देखील हुलकावणी देतोय. चेंडू थेट जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हाती व निर्धाव चेंडूच्या साथीनं उर्वरित सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय, तर चेंडू हा सागरच्या हाती. आखोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर फटका बहुधा फसतोय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये चेंडूवरती पोहोचतोय, झेल मैदानावरती टिपला जातोय व एकेरी दुहेरी धावांनी नटलेली खेळी मैदानावरती विनयची समाप्त होत या ठिकाणी 5वा हादरा. सांघिक धाव फलक जयसेता अर्थातच 35 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघता बघता 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. डेप्थ ओव्हर मधील अर्थातच शेवटच्या षटकातील आता नाममात्र 3 चेंडूंचा अवधी असेल तो बाकी. जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानावरती जातोय तोपर्यंत ऐकूया डीजे ऋत्विक यांचं अजून एक सुमधुर संगीत. यस डीजे. होतोय मॅन फ्रॉम ओसरगाव अर्थातच याही फलंदाजामध्ये क्षमता, कारण शेवटचे 3 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. उद्दिष्ट ठरविणारे त्याच्यावरती आक्रमण हे करावं लागेल व त्यासाठी मैदानावरती दाखल होतोय तो फलंदाज असेल यावेळी स्ट्राईकला. यावेळी वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी होतय. संकल्प चौकरचा प्रयत्न यावेळी होता, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न अखेरच्या क्षणी प्रयत्न राहतोय व भन्नाट वेगात फेकलेला चेंडू यावेळी सबसेल संकल्पला चकवत तब्बल शिकार होतोय. धावबाच्या स्वरूपात 6वा हादरा मैदानावरती बसतोय तो हिंदवी स्पोर्ट्स सिंधू या क्रिकेट संघाला. मुख्य आयोजक म्हणजे संदीपजी चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांच्या त्या भगिनी आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम मॅडम, आपल्या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हृदयापासून खूप खूप स्वागत. वेलकम. आणि विनंती करतोय विधानसभा प्रमुख मानखुर्द आणि परत एकदा नामोल्लेख ते खास मुंबईच्या मायानगरीतनं या गावामध्ये दाखल होत आहे. स्वतःच्या त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत या ठिकाणी ॲडव्होकेट मॅडम सौ प्राजक्त कसालकर यांचा सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सत्र समाप्त होतोय पहिल्या षटकाचं, म्हणजे पहिल्या षटकाचा थरार मैदानावरती या ठिकाणी समाप्त होतोय. सांघिक धावफलक मैदानावरती सांघिक धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती झळकवताना दिसत आहेत. तब्बल 6 गड्यांच्या मोबदल्यात, म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये द ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये 30 चेंडू, त्या 30 चेंडूंमध्ये 36 धावांचा सहजासहजी पाठलाग मैदानावरती केला जातोय. या चमचमत्या ट्रॉफीवरती, मानाच्या ट्रॉफीवरती, या टायटलवरती, या टायटलवरती नेमका कोणता संघ आपलं नाव करतोय हे पाहण्याआधी आपण एकंदरीत वळतोय धावफलकावरती. सांघिक धावफलक 35 धाव, मात्र शेवटचं षटक ज्या सागर खाडीनं या ठिकाणी फेकलं 2 धावा केवळ तो खर्च करतोय व 2 धावा खर्च केल्यानंतर तब्बल 3 हादरे त्याच्याकडनं दिले जात आहेत. म्हणजे ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं स्तुती सुमनांचा वर्षाव समालोचन कक्षातून
संजयजी चव्हाण साहेब यांच्याकडनं होत होता. त्या स्तुती सुमनांसाठी तो योग्य होता, त्या स्तुती सुमनांसाठी तो पात्र होता, ज्याचा निर्वाळा व त्याच्या याच कामगिरीवरती खुश होत विधानसभा प्रमुख मानकुर्द मुंबई मायानगरीतील आपले प्रतितयश साहेब संजय चव्हाण यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज सागर घडी, एकदा जोरदार टाळ्या सागर घडीगावकर साठी. 30 चेंडू प्रकाश कसालकर सर हे सर्व मान्यवर आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत फायनलचा सामना आपण अनुभवतोय. दर्जेदार लढत मॅचला जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष आहे. उपस्थित खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मधून सर्व खेळाडू क्रीडा रसिकांचं मी सुदीप दिगवळेकर सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांकडून देखील या दोन संघांसाठी शुभेच्छा असतील. पहिला चेंडू आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय रजत कदम, जो तिवरेवरून या स्पर्धेत संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सलामीची जोडी मैदानावर. स्ट्रायकिंग गेला संदेश, मॉस स्ट्रायकिंग गेला शिवराम. पहिला चेंडू बन्नाट वेग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धावसंख्येचा श्री गणेश झालाय. एक धाव तर आली आहे. 36 धावांचा करायचा आहे पाठलाग. SPL अर्थातच शिरवल प्रीमियर लीग 2025 या मोठ्या स्पर्धेचा अर्थातच या स्पर्धेचा पारितोषिकाचा विचार केला तर रोख रुपये 33,000 व आकर्षक चषक एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. अनेक बक्षिसांची खैरात असलेली देखणी स्पर्धा या शिरवल नगरीमध्ये संपन्न होते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून देखील लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एसटी रक्षकचा जर विचार केला तर प्रशांत राडे हळवले गावचे सुपुत्र आहेत. अनेक स्पर्धांमध्ये चांगले यष्टिरक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये प्रेशर आणू शकतात आणि धावा या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने नेऊ शकतात. कळसुली संघाला जबरदस्त ब्लॉक पद्धतीचा चेंडू, कमालीची गोलंदाजी, टाळ्या होत आहे. संपूर्ण संघाचा सपोर्ट देखील पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त लढत पाहायला मिळेल. शिवराम आहे जो आयकॉन खेळाडू. एकमेकांसमोर दोन आयकॉन खेळाडू भिडतायत.
अनेक क्रीडा रसिक अनेक मान्यवर देखील उपस्थित राहत आहेत. सर्व सामने पाहतात. यावेळी जेल होता मात्र त्या ठिकाणी जेल सोडलाय. ओहो चूक झाली आहे. जेल मायभूमीला दान केलाय. क्रिकेट मध्ये एक सूत्र आहे, कॅचेस विन द मॅचेस. एक कॅच देखील खूप महत्वाची आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ क्रिकेट पटलावरती खूप महत्वाची आहे. प्रत्येक खेळाडूने चांगले प्रयत्न तरी देखील चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि जीवदान मिळालंय. जखमी वाघाप्रमाणे वावरेल का शिवराम. या वेळेला देखील चांगला चेंडू, बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दर्जेदार गोलंदाजी केली आहे. माझ्याकडून फलंदाजी झाली नाहीये मात्र मी माझ्या संघासाठी जी 2 षटकं आहेत ती जबरदस्त हाताळेन याची प्रचिती दिली आहे रजतने. यावेळी मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे रुपी मोरे. कोणती चूक करणार नाही. सफलता मिळाली आहे. प्राइज विकेट देखील मिळाली आहे. संदेश झालाय. डगआउटचा शिकार. अर्थातच पहिल्या खुर्चीचा मानकरी परतावं लागतंय डीजेच्या साथीनं. बॅक राहुल परब हा खेळाडू दाखल झालाय. जबरदस्त षटक हात आले. रजत कदमने या षटकात विचार केला तर 1 विकेट्स आणि 2 धावा खर्च केले आहेत. आपलं जे काम होतं, आपली जी जबाबदारी होती ती योग्यरित्या पार पाडली आहे. नाव आहे रजत. तिवरे गावचा एक गुणवान खेळाडू. स्वाभाविक गोलंदाजी केली आहे आणि हाच त्याचा स्वाभाविक खेळ आणि याच खेळाने अनेक क्रीडा रसिकांची मन जिंकली आहेत. समीकरण बदललंय. येणारे 24 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर राहुल झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला दाखल आणि गोलंदाजी मार्कवर रवी ठाकूर. रवी ठाकूर दाखल झालाय. एसटी रक्षक बघा, एसटी रक्षण क्लोज करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत राणे चांगला चेंडू ड्राइव्ह केले. चेंडूला ट्रॅव्हल केले. रजत कदम आलाय स्क्रीनवर. एकेरी धाव. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे आणि विजय देखील खूप महत्वाचा आहे. येणारा वेळ, येणारा काळ सांगेल. हे प्रश्नचिन्ह उभं आहे. या प्रश्नचिन्हाला कोणता खेळाडू असेल जो उत्तर देईल. या SPL 2025 चा मानकरी कोणता संघ ठरेल. कोणत्या संघ मालकांच्या घरी ही ट्रॉफी जाईल. येणारा वेळ सांगेल आणि येणाऱ्या वेळात या मॅच मध्ये कमबॅक देखील करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण धावा कमी आहेत. एक धाव वाचवावी लागेल. न्यू बॅटर राहुल स्ट्रायकिंग एंडला सिंगल घेतली आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. 36 धावांचा करायचा आहे पाठलाग. यावेळेला खराब चेंडू, आक्रमण केलंय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल टिपलाय. पुन्हा एकदा विकेट्स मिळाली. पोहोचलायत. अजून देखील विजय लांब आहे. येणारे चेंडू सांगून जातील. न्यू बॅटर दाखल झाला. अर्कुल बुद्रुकचा अजून एक गुणवान खेळाडू शाहरुख शेख स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. शाहरुखला संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करेल का गोलंदाज सय्या रवी ठाकूर. यावेळी बघा एसटी रक्षण, बघा कमालीचं एसटी रक्षण. एसटी रक्षकाचं नाव आहे प्रशांत राणे, मॅन फ्रॉम हळवल, जो अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत आलाय. या कणकवली टेनिस क्रिकेट मध्ये सन्माननीय शिरवल गावचे पोलीस पाटील सुशीलजी
तांबे सर यांचं देखील आगमन झालंय. सन्माननीय सुशील तांबे आपल्या या स्पर्धेत सहर्ष स्वागत आहे. जेलची संधी होती मात्र त्या ठिकाणी जेल मायभूमीला दान केलंय. रजत कदम कडून चूक झाली आहे. हा खेळाडू कधी जेल सोडत नाही मात्र थोडासा बॅड लक त्याचं म्हणावं लागेल. तरी देखील चांगले प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. प्रयत्न करा, यश संपादित करायचं असेल तर प्रयत्न कष्टाची काठी ठेवावी लागेल आणि विजय जर मिळवायचा असेल तर मेहनत करावी लागेल. दर्जेदार लढत आपण पाहतोय. 36 धावांचा करायचा पाठलाग आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. SPL शिरवल प्रीमियर लीग आपण पाहतोय. दर्जेदार लढत पाहायला मिळते. यावेळी चांगला शॉट केलाय गणेशचं, जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओ काय घडलंय या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मैदानावरती बघा. हा आनंद आहे, हा उत्साह आहे जो पैशाने विकत घेता येत नाही. मेहनत करतायत, यश देखील मिळालंय आणि परतावं लागतंय. बॅटर शाहरुख शेख हा देखील झालाय डगआउटचा शिकार. ऐकूया डीजे. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 गड्याच्या मोबदल्यात लॉस ऑफ 3. धावसंख्या 4 धावा. गोलंदाज तयार. रवी ठाकूर स्ट्रायकिंग गेला. बॅटर तयार. या वेळेला बघा सेन्सिबल क्रिकेट. एक क्रिकेट आहे स्ट्राईक घेण्यासाठी आणि स्ट्राईक ठेवण्यासाठी आत्मविश्वासाने फलंदाजी करण्यासाठी सिंगल घेतली आहे. षटकाचा खेळ समाप्त. 12 चेंडूच्या सांगते एकेरी धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. या SPL अर्थात शिरवल प्रीमियर लीग 2025 चा कोणता संघ मानकरी होईल, कोणता खेळाडू असेल जो या मॅचचं चित्र बदलेल, येणारा वेळ येणारा काळ सांगेल. तोपर्यंत या स्पर्धेत मला संदीपजी चव्हाण, ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण सर आणि संपूर्ण आयोजन कमिटीने आजच्या दिवसात समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी या संपूर्ण स्पर्धेतून समालोचक सुदीप दिगवळेकर आपली रजा घेतोय. भेटूया 2026 मध्ये. तोपर्यंत मायक्रोफोनवर देखील आवाज बदलेल. आमचे साथी सहयोगी समालोचक आमचे मार्गदर्शक संदेशजी तांबे सर यानंतर मायक्रोफोन येत आहेत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. वेलकम सर. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा गोलंदाजीत होत आहे परिवर्तन. मिस्टर रजत कदम इज ऑन बॉलिंग मार्क. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन रजत कदम इज ऑन बॉलिंग मार्क. मिस्टर आयकॉन रजत कदम. हा चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ब्लान्स केलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागतात. 36 धावांचा पाठलाग करताना अजूनही आवश्यकता असतील 29 धावांची. 29 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्याकरता. जे स्वप्न पाहिलं होतं विवेक परब यांनी, गेल्या 2 वर्षांचा अनुभव आहे, त्यांना सफलता प्राप्त होत नव्हती, परंतु यंदाच्या वर्षी त्यांचा संघ महाअंतिम मुकाबल्यात पोहोचतोय आणि विवेक परब यांचं स्वप्न साकार होईल का हे सांगणारा, याची निश्चिती करणारा हा सामना. आणि दुसऱ्या साईडनं पाहिलं तर मंगेश दळवी सर देखील डोळ्यात तेल ओतून हा सामना पाहत असतील, कारण त्यांचे देखील तेच हाल होत असतील. जे विवेक परब यांच्या भावना असतील त्याच भावना आज मंगेश दळवी यांच्या देखील पाहायला मिळत असतील.
पहिल्या पर्वात त्यांचा संघ विजयी ठरला होता आणि हे तिसरं पर्व देखील आपल्या नावे नोंदवतील का मंगेश दळवी, हे प्रश्नचिन्ह आहे. पुढचा चेंडू रजत कदम इज ऑन बॉलिंग मार्क. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, तटवून काढला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 10 धावा. 36 धावांचा पाठलाग करताना 10 अशी धावसंख्या धावफलकावर. आता मात्र आवश्यकता असेल अजूनही 26 धावांची. 26 धावांची गरज. रजत कदमच्या या षटकातले 3 चेंडू मागे पडल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातल्या. हो, सोरे चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन जातोय. थर्ड अंपायर कडे डिसिजन जातोय. प्लीज चेक करा. आणि ज्याच्याशी आम्ही हा सामना सुरू होण्यापूर्वीच बोललोय, श्रीरंग दळवी, जो मंगेश दळवी यांचा चिरंजीव आहे, त्याने ठणकावून सांगितलं की ही ट्रॉफी माझ्याच घरी जाणार. आणि आउट, OUT आउट, सफलता प्राप्त करतोय रजत कदम. पाठीमागे ज्यानं झेल टिपलाय प्रशांत राणेसाठी टाळ्या निश्चितपणे वाजल्या पाहिजेत. युवा खेळाडूंना लाजवेल असा हा तजुर्बा या मैदानावरती पाहायला मिळतो या शिरवल प्रीमियर लीगच्या निमित्तानं. आवश्यकता असेल अजूनही धावसंख्या 10 धावा. 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स संघाला. पाहूया या 26 धावा बनवत श्री क्षेत्र बालेश्वर राहुल संघ विजयी होईल की मग यंदाच्या वर्षी हा चषक हे 33,333 पारितोषिक हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघ आपल्या नावे करतोय. सूर्य चेंडू पॅडवरती चेंडू आदळतोय की काय, लेग बिफोर विकेटचं अपील, मात्र पंच शेखर परब अपील फेटाळतात. 5 चेंडू या षटकातले मागे पडल्यात आणि 5 धावा खर्च केल्यात. 5 धावा या षटकात खर्च केल्यात गोलंदाज रजत कदमनं. पुढचा चेंडू या षटकाची सांगता करणारा. हा चेंडू सोर एक फटका, मात्र उंच हवेत उंचावतोय. क्षेत्राचे चेंडू खाली आणि काय झेल टिपलाय, कमालीचा झेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं येत झेल टिपण्यात या ठिकाणी यशस्वी होते फिल्डर आणि दरम्यान माघारी परतावं लागेल आल्या पावली फलंदाज यश परब. बॅक टू द पॅव्हिलियन विथ DC.
आणि संघाच्या वतीनं चौथं षटक, अतिशय महत्वाचं षटक, ज्याच्यावरती या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. ते अतिशय महत्वाचं षटक. विनय परब इज ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू 26 धावांची गरज. सूर एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल. थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 धावा. आवश्यकता असेल अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. 11 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा सूर एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लाजवाब फटका फिल्टर चेंडूकडे येतोय. सूर्य क्षेत्ररक्षण होत आहे आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने बदलेल. धावसंख्या 14 धावा. सन्माननीय मान्यवरांची मांदियाळी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात शिरवल प्रीमियर लीग SPL 2025 च्या निमित्तानं या विचार मंचावरती लाभते. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही कॉम्बॉक्सच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. महाअंतिम मुकाबला SPL 2025 चा थरारक रोमांच. ओ डॉट चेंडू, सूर्य गोलंदाजी विनय परबची, आणि काय कमालीचा खेळ या संघानं साकारलाय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघानं. नऊ चेंडू शिल्लक राहिल्यात. आवश्यकता असेल 22 धावांची. हा चेंडू आता मात्र पंचांचा निर्णय काय येतोय पाहूयात. आणि यस वाईटचा इशारा आणि 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या वतीनं येतोय. धावसंख्या झाल्या 15 धावा. 3 चेंडू मागे पडल्यात. हा चेंडू बॅटची कड घेत गेलाय आणि मला वाटतं चकवत विवेक परबला चकवत चेंडू जातोय डी झोन मध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 17 धावा. 17 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. मॅच इज ऑन. कोणता संघ जिंकेल पाहूयात. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. ब्लान्स केलाय सिलिमिट ऑफच्या दिशेने. चेंडू फील्ड केला जातोय. सूर्य फेकी अप्रतिम थ्रो आणि येतोय थर्ड अंपायर कडे डिसिजन. प्लीज थर्ड अंपायर चेक करा. रनआउट चेक करा.
NOT OUT नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय होतोय थर्ड अंपायरचा. धावसंख्या 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही आवश्यकता असेल 18 धावांची. चेंडू शिल्लक राहिल्यात. 7 चेंडू 18 धावांची गरज. शिरवल प्रीमियर लीग SPL 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. एका साइडनं हिंदवी स्पोर्ट्स सिंधू आणि त्याच्या विपक्ष खेळताना श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसुली या दोन संघांच्या दरम्यान ही लढत. कोणता संघ 33,333 चा मानकरी असेल. आणि दरम्यान षटक संपतंय. 4 षटकांची होते समाप्ती. राहिलं शेवटचं षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता असेल अजूनही 18 धावांची. 6 चेंडू 18 धावांची गरज. काय होतं या सामन्यात. सागर कदम प्लीज. 6 चेंडू 18 धावांची गरज. का अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली. रजत कदमचं एक अविस्मरणीय षटक आपण पाहिलं. या मैदानावरती प्रथमच दाखल होतोय रजत कदम. यंदाच्या वर्षीचा आयकॉन खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतोय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू संघाचं. आणि आपली बहारदार फलंदाजी गोलंदाजी तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण याच्या बळावर विपक्षी संघाला नामोहरम करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करत अंतिम महामुकाबला देखील आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याच्या दिशेनं. आणि या 18 धावा ज्या शिल्लक राहिल्या त्या जर धावा पूर्ण झाल्या तर विवेक दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू फ्री करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कट घे. चेंडू जातो विकेट किपर प्रशांत राणे यांच्या हाती. आणि दरम्यान पुन्हा एक सफलता प्राप्त होते गोलंदाजाला. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर शिवराम, जो एखादी किल्ला लढवत होता.
फलकावरती लागतात. अजूनही 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावांची गरज, म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार नितांत आवश्यक. पाहूया SPL 2025 चा तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण असेल. हिंदवी स्पोर्ट्स सिंधू किंवा श्री क्षेत्र बालेश्वर कळसोली. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र सामना निसटलाय. आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. केवळ 2 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 16 धावांची आणि 33,333 जे स्वप्न बघितलं होतं विवेक परब यांनी, ते स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरताना. सुरेख फटका, सुपर डुपर हिट. 1 धाव पूर्ण होईल का? यस. आणि शेवटची औपचारिकता एका चेंडूची. केवळ औपचारिकता शिल्लक. जवळपास या 33,333 च्या पारितोषिकाचा मानकरी होणं हिंदवी स्पोर्ट्स सिंधू. यस. आणि हिंदवी स्पोर्ट्स सिंधूचा संघ यंदाचा SPL 2025 चा महाअंतिम विजेता संघ ठरतोय. श्री क्षेत्र बालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली संघाला उपविजेते पदावर मानावं लागतंय समाधान.